जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरात एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या तपासात वेगळंच सत्य समोर आलं असून आपल्या मेहुण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उल्हासनगरातील एका वकिलाने हा सगळा कट रचल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत 2 जणांना बेड्या ठोकल्यात, तर कट रचणारा वकील आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला फरार झाले आहेत। उल्हासनगरातील वकील सनी चौहान याच्या पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता। मात्र यामध्ये आपल्या पत्नीचा भाऊ अभिषेक सिंग याची फूस असल्याचा संशय आणि राग सनी चौहान याला होता। त्यामुळेच त्याने अभिषेक सिंग याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला। त्यानुसार उल्हासनगरातील एका महिलेला त्याने आपल्या कटात सामील करून घेतलं। यासाठी प्रथमेश यादव नावाच्या तरुणाने अभिषेक सिंगच्या नावाने स्नॅपचॅट अकाउंट उघडत त्यावरून संबंधित महिलेशी चॅटिंग करत नोकरीच्या मुलाखतीसाठी बदलापूरच्या लॉजवर येण्यास सांगितलं। तिथे कटात सहभागी असणारी महिला तिथे आली आणि त्यानंतर तिने थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जात अभिषेक सिंग याने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अभिषेक सिंग याचा शोध घेतला। मात्र चौकशी दरम्यान लॉजमध्ये महिलेसोबत गेलेली व्यक्ती आणि अभिषेक सिंग हे वेगवेगळे असल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले। त्यानंतर पोलिसांनी अभिषेकच्या नावाने लॉजमध्ये गेलेल्या भावेश तोतलानी याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता त्याने हा सगळा कट अभिषेक सिंग यांच्या बहिणीचा पती वकील सनी चौहान यांनी रचल्याची कबुली दिली। पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या भावेश तोतलानी आणि प्रथमेश यादव या दोघांना अटक केली, तर वकील सनी चौहान आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला हे दोघेही फरार झाले आहेत। 30 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक महिला आली। त्या महिलेने सांगितलं की मला नोकरी देतो, बाउन्सरची नोकरी कायमस्वरूपी देतो असं सांगून त्या महिलेवर ती अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचं तिने सांगितलं आणि त्यानुसार आम्ही फिर्याद दाखल केली। परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर आमचा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असतो तपासामध्ये मी माझ्या अंडर जे होते माझे अधिकारी अनु शर्मा असतील, त्यानंतर गोविंद चव्हाण असतील किंवा PI क्राईम आमचे असतील गजल साहेब, आम्ही सर्वांनी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि अशा घटना घडू नयेत, वेळोवेळी घडत आहेत म्हणून आम्ही त्या गोष्टीचा तपास तात्काळ माहिती काढलेली आहे अभिषेक सिंगची आणि लखनौ या ठिकाणी एक टीम पाठवली तात्काळ। त्या ठिकाणी पाहिल्यानंतर तो जो आरोपी आहे जो दिला होता सिंग नावाचा, तर तो त्या ठिकाणीच उपस्थित होता, तो काय इकडे नव्हता 30 तारखेला। मग आम्हाला कळालं की ही महिला जी खोटी फिर्याद करत आहे, त्या अनुषंगाने आम्ही इकडे तपास सुरू केला आणि खरा अभिषेक सिंग कोण होता, त्याचं नाव काय, तर त्याचं नाव निघालं आम्हाला भावेश तोतलानी म्हणून त्याचं नाव होतं। तो त्या बाईबरोबर त्यांनी जबरदस्ती केली होती आणि जो लखनौला जाऊन ज्यांनी स्नॅपचॅट वगैरे त्या महिलेला पाठवले होते त्याचं नाव होतं प्रथमेश यादव। ह्या दोघांना अटक केली। त्या महिलेने खोटी फिर्याद दिली म्हणून तिला देखील अटक करत आहोत आणि ह्याचा मेन कट कारस्थान करणारा जो आहे त्याला देखील आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करणार आहोत। सर का कट केला होता, कारण काय? त्यांचं फॅमिली डिस्प्यूट आहे। जो मेन मुख्य आरोपी आहेत सनी चव्हाण म्हणून, त्याचा फॅमिली डिस्प्यूट आहे त्या अभिषेक सिंगच्या फॅमिलीबरोबर, म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो आम्ही आमच्या तपासामध्ये उघड पाडला। कोणाला अटक केली सर? याच्यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत, प्रथमेश यादव आणि भावेश तोतलानी यांना अटक केलेली आहे। बाकीच्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।